नमस्कार मित्रांनो, तर तुमचं परत एकदा स्वागत आहे माझ्या एका नवीन मिनी ब्लॉग मध्ये। लोक सकाळी सकाळी उठल्यानंतर व्यायाम करतात, पण आमचा लहान भाऊ बघा सकाळी सकाळी उठल्या टीव्ही बघतोय। अंघोळीचं पाणी गरम होत होतं, तेवढ्यातच माझ्या डोक्यात एक गोष्ट आली। काय आली चला सांग। मी ना माझ्या रूम मध्ये एक स्पीकर लावायचा विचार करत होतो, तेवढ्यातच मला आमच्या घरात एक स्पीकर दिसला। पहिले तर आहे ना मी स्पीकरवर आणि एम्प्लिफायरवर खूप धूळ होती, ती पहिले तर साफ करून घेतली। मग आहे ना स्पीकरचं आणि एम्प्लिफायरचं कनेक्शन घेऊन घेतलं। स्पीकर अशा ठिकाणी ठेवलं जिथे कोणाला दिसणारच नाही। स्पीकर तर आहे ना दिसायला जुने दिसत होते, पण त्याचा आवाज तुम्हाला ऐकवतो। गाणे ऐकत होतो, तेवढ्यातच अक्षय भाऊचा आपल्याला कॉल आला ना। अक्षय भाऊ बोलला चल आपल्याला नाश्ता करायला जायचंय। अजिबात टाइम वेस्ट न करता मी डायरेक्ट गेलो त्रिमूर्ती नाश्ता सेंटरवर। तिथे गेल्यानंतर भाऊनी लगेच आहे ना रस्सावाड्याची ऑर्डर दिली, आणि ना रस्सावाडा एवढा क्वालिटी लागत होता काय सांगू। आम्ही प्लेट मध्ये एक दाणा सुद्धा ठेवला नाही। मला आहे ना सध्या काही काम नाहीये, आणि ना माझ्या मित्रांना पण त्याच काम नाही, त्यामुळे ना नुसतं आम्ही रोज फिरतच असतो। याच्या गाडीवर बसल्यानंतर मला यांनी असं सांगितलं की माझ्या गाडीला ब्रेक नाही। त्याला म्हणलं भाऊ गाडी पहिले गॅरेजला घे, कारण की ना आमचं नशीब एवढं चांगलं नाही की आम्ही ना गावात बिना ब्रेकची गाडी चालू शकतो। आम्ही ना गाडीचे ब्रेक वगैरे टाईट करून घेतले आणि डायरेक्ट गेलो चहाची 90 घेण्यासाठी। तेवढ्यातच आहे ना माझ्या मम्मीचा कॉल आला की आपल्याला जायचं राशन घ्यायला। मग काय मम्मीचा कॉल आला म्हणजे जावाच। तुम्ही म्हणत असाल हा एवढा रेडी होऊन कुठे चाललाय, तर मित्रांनो आपल्याला ना आता एक सिनेमॅटिक शूटची ऑर्डर आलेली। काय आम्ही तिघी लगेच गेलो नांदगाव कॉलेजच्या ग्राउंडवर। मी ना इथे एका गॅदरिंगच्या शूट साठी आलेलो आहे। मित्रांनो इथे ना छत्रपती संभाजी महाराजांवर असा एक परफॉर्मन्स झाला ना, ते बघून तुमच्या अंगावर नक्की काटा येईल।